हॅलो फ्रेंड्स, मी स्मिता माझ्या मस्त खाना या चॅनलवर आज घेऊन आलेली आहे चिकन बिर्याणी। तर चला आता आज आपण चिकन बिर्याणी करण्याची तयारी करूया। तर आपण प्रथम मॅरिनेशनसाठी आपण घेणार आहोत वाटीभर लसूण, थोडं अद्रक, थोडं मिरची आणि मुठभर पुदिना आणि कोथिंबीरची पाने। हे आपण मिक्सरमध्ये छान ग्राइंड करून घेणार आहोत। चिकन आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये 1 वाटी बरिस्ता टाकणार आहोत। बरिस्ता म्हणजे हा तळलेला कांदा असतो आणि त्याच्यामध्ये वाटलेले हे हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर याचे मिश्रण। 1 वाटी दही। दही थोडं आंबट असल्यामुळे मी ते अर्धा वाटीच यूज केलेलं आहे। थोडं मीठ टाकायचं आहे, हळद आणि तिखट टाकायचं आहे। त्याच्यात थोडं मी लकीचा बिर्याणी मसाला मिक्स केलेला आहे आणि चिकन बिर्याणी मसालाही थोडासा 1 चमचा टाकलेला आहे। आता आपण याच्यामध्ये एक घरगुती मसालाही बनवणार आहोत। तर त्याच्यामध्ये आपण काही सुके मसाले वापरणार आहोत। हा मसाला जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला याची एक वेगळी व्हिडिओ बनवेल। हा बिर्याणीसाठी स्पेशल मसाला आहे माझा घरगुती। तर आता मी हे सुके ड्राय रोस्ट करून घेतलेले आहेत हे काही गरम मसाले, आणि आता मी हे मिक्सरमध्ये छान याची फाईन पावडर करून घेणार आहे। आणि याच्यामध्ये बघा ही छान पावडर झाली की आपला सेम बिर्याणी मसाला हा रेडी होतो। हा देखील मी 2 चमचे याच्यामध्ये ॲड करणार आहे, एवढा इनफ आहे। आता हे सर्व मिश्रण मला चिकनला छान चोळून घ्यायचे आहे। हे बघा तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये पाणी पूर्ण काढून टाकलेलं आहे मी चिकनचं, आणि हे सगळे मसाले मी आता छानपैकी चिकनला चोळून घेत आहे। हे बघा या प्रकारे। आणि याच्यामध्ये बरिस्त्याच्या तेलाचं जो असतो तोही आपण टाकायचं। आता मी दुसरीकडे गॅसवर कोळसा भाजत ठेवलेला आहे, ज्याने की चिकनला स्मोकी स्मेल येईल। आता हे वाटीमध्ये मी कोळसा टाकला आहे आणि त्याला एक स्मोक देऊन फुल पॅक करून टाकलेला आहे फॉईल पेपरने। हे बघा असं थोडाही त्याचं वाफ जाऊ द्यायची नाही, फटाफट आपण फॉईल पेपर लावायचा आहे आणि त्याला झाकून ठेवायचं आहे या प्रकारे। आता मी हे मॅरिनेशन करून बाजूला ठेवून दिलेलं आहे। मॅरिनेशन हे 2 ते 3 तास झालं तरी उत्तम, किंवा तुम्ही रात्री जरी केले असेल आणि दुपारी बिर्याणी करायची असेल तर तुम्ही करू शकता। आता मी मॅरिनेट करायला ठेवलं आहे। आता दुसरीकडं मी आता पाणी गरम करत ठेवलेलं आहे। ही माझी 2 किलोची बिर्याणी आहे। 2 किलो चिकन आणि 2 किलो तांदूळ, त्याच्यामुळे त्याला हे एवढं मोठं पातेलं लागतं आहे। तर आता या पातेल्यामध्ये मी एवढं पाणी टाकलेलं आहे की तांदळाच्या वरती भरपूर पाणी टाकायचं आहे, कारण ते पाणी आपण काढूनच टाकणार आहोत। आता हे पाणी गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मी तमालपत्र, थोडंसं लिंबू, थोडं तेल आणि पुदिना कोथिंबीरची काही पानं टाकलेली आहेत। आता हे बघा 5-10 मिनटं तांदूळ भिजत टाकला होता मी, त्याच्यामुळे ना लवकरच तांदूळ शिजला जातो। आपल्याला काही जास्त तांदूळ शिजवायचं नाही आहे, फक्त 80%च तांदूळ शिजवायचा आहे, म्हणजे तांदळाचे 2 तुकडे झाले पाहिजे। मी ते तांदूळ बाजूला काढून घेतलेला आहे। आता आपण करूया फोडणीची तयारी। त्याच्यासाठी मी घेतलेले आहेत अर्धा किलो टमाटर, अर्धा किलो कांदा आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या। हे थोडंसं माझं तेल राहिलं होतं ते मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता हे बघा मी पातेलं गरम केलं आहे, त्याच्यात मी 3-4 हिरव्या मिरच्या कापून टाकलेल्या आहेत। आणि आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेला पातळ कापलेला कांदा हा फोडणीमध्ये टाकणार आहे। तो आपण छान लालसर होऊ द्यायचा आहे। तर लालसर होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकणार आहोत। नंतर आपण जे टमाटर कापले होते ते मिक्सरमधनं पेस्ट करून घेणार आहोत, म्हणजे टमाटरची पेस्ट करणार आहोत आणि ते आपण लाल झालेल्या कांद्यामध्ये एकत्र करणार आहोत। हे बघा या प्रकारे। आता हे जे मॅरिनेशन झालेलं आहे हे छान तेलामध्ये जे कांदा टोमॅटो लाल झाला त्याच्यामध्ये आपल्याला हे मॅरिनेशन छान परतून घ्यायचे आहे। आता याच्यामध्ये मी मसाले सगळेच मॅरिनेशनमध्ये होते, तर त्याच्यामुळे आपल्याला वरतून काहीच मसाले टाकायचे नाही आहे। कांदा टमाट्याचं जे चांगलं परतलेलं आणि हे मॅरिनेशन आपण टाकून पाणी न टाकता मंद आचेवर आपण छान त्याला शिजवू देणार आहोत। आता हे 10 मिनिटानंतर आपण बघणार याच्यामधले पाणी पूर्ण सोकलं गेलेलं आहे, तर आपण ते मसाल्याचं पाणी जे राहतं मिनिमम तेवढंच आपल्याला चिकन शिजण्यापुरतं पाणी टाकायचं आहे।
आता हे बघा, हे मी थोडंसं मसाल्याचं पाणी टाकल्यानंतर पुन्हा 10 मिनिटांनी जेव्हा चिकन चेक करते ते पुन्हा चिकन हे पूर्ण छानपैकी शिजलेलं आहे. आता मी हे सर्विंगची तयारी करते. पुदिना कोथिंबीर कट करून घेतलेला आहे मी आणि त्या रस्स्यावर टाकलेला आहे. आता हा रस्सा गरम असतानाच आपण आपला जो शिजलेला भात असतो तो आपण त्या रस्स्यावर टाकून घ्यायचा आहे. रस्स्यावर म्हणजे आपलं जे बिर्याणीचं तयार झालेलं आहे रेडी, त्याच्यावर आपण हा भात टाकून घ्यायचा आहे. याच्यावर मी थोडंसं लिंबामध्ये थोडासा कलर मिक्स केला आहे, तो थोडासा स्प्रेड केला. मी तर रेग्युलरली यूज नाही करत, पण आज व्हिडिओ करायचा म्हणून मी कलर टाकलेला आहे. थोडंसं पुदिना कोथिंबीर टाकलेलं आहे. बरिस्ता आता मी थोडासा स्प्रेड करणार आहे त्याच्यावर. बरिस्ता टाकल्यानंतर मी जो माझा घरगुती मसाला बनवलेला आहे गरम मसाल्यांचा, तोही मी याच्यावर थोडा स्प्रेड करणार आहे. आणि हे सगळं स्प्रेड केल्यानंतर मी त्याला फॉईल पेपरनी छानपैकी झाकून ठेवणार आहे. खालची भाजी गरम असते त्याच्यामुळे आपण ते गॅसवर स्लो हीटवर आपण ठेवू शकतो दमावर. तर आता हे बघा, या प्रकारे मी सगळं एक मिश्रण टाकलेलं आहे, छान गार्निश केलेलं आहे सगळं. आता मी याला गॅसवर मंद आचेवर ठेवणार आहे वरचा भात शिजेपर्यंत. म्हणजे हार्डली आपल्याला 15 ते 20 मिनटं याला छान दम देऊन घ्यायचं आहे. बघा, आता मी याला फॉईल पेपर सर्व बाजूनी लावून घेणार आहे जेणेकरून वाफ ही थोडीही बाहेर जाणार नाही. आणि त्याच्यावर प्लेट झाकून 15 ते 20 मिनटं मी याला छान प्रकारे मंद आचेवर दम देणार आहे. 15 ते 20 मिनटानंतर जेव्हा मी बिर्याणी ओपन करते तेव्हा बघा ही या प्रकारे दिसते. आता हे बघा, मी तुम्हाला आतून ती किती सॉफ्टली तयार झाली आहे हे पणही मी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्याच्यावर बघा, मी थोडासा मी घरी तयार केलेला जो मसाला आहे तो वरनं स्प्रेड केलेला आहे. आता त्याच्यावर मी पुदिना आणि कोथिंबीरची थोडी पानं अजून एकदा टाकणार आहे. बरिस्ता थोडासा स्प्रेड करणार आहे. जो शेवटला माझा थोडासा राहिलेला आहे तो टाकून देणार आहे. असं या प्रकारे बघा, दिसायलाही किती छान वाटते ही. आता हे बघा, तुम्ही चिकन बघू शकता किती छान व्यवस्थित असं, आणि प्रत्येक तांदळाचा कण आणि कण एकदम मस्त खुला खुला झालेला आहे. तुम्हाला बघूनच लक्षात येईल की बिर्याणी ही दिसायला तर ॲट्रॅक्ट म्हणजे दिसायला छान दिसतेच, पण ती खायला पण खूप टेस्टी आहे. बघा, चिकन पण एकदम सॉफ्ट आणि ज्युसी झालेलं आहे. तर आता हे बघा, आमचा हा जो बिर्याणीचा आजचा बेत आहे तो रेडी झाला आहे. तर चला मग पटकन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट